तमिळनाडूच्या राजकारणात सध्या थलपती विजयची जोरदार चर्चा आहे। एखाद्या फिल्मी क्लायमॅक्स प्रमाणे 10 मे रोजी विजयनं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि दाक्षिणात्य राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात झाली। मात्र शपथ घेतल्यानंतर चर्चा रंगली ती माजी मुख्यमंत्री स्टॅलिन आणि विजय यांच्या व्हिडिओची। काय आहे नेमका हा विषय, चला पाहूयात या व्हिडिओमधून। तामिळनाडूच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। अशाच वेळी एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। हा व्हिडिओ आहे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय आणि माजी उपमुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्या भेटीचा। राजकारणातला इगो बाजूला ठेवून विजय थेट माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या चेन्नईतील घरी पोहोचले। तिथे के स्टॅलिन आणि त्यांच्या मुलानं विजयचं स्वागत तर केलं। स्टॅलिन यांनीही विजय यांना शुभेच्छा दिल्या, पण या भेटीमागची खरी कॅच काही वेगळीच होती का? शपथ घेतल्यानंतर विजय यांनी थेट DMK सरकारवर निशाणा साधला। ते म्हणाले, तामिळनाडूवर तब्बल 10 लाख कोटींचं कर्ज आहे। हे मला सत्तेत आल्यावर समजलं, पण मी प्रामाणिकपणे राज्याला पुढे नेईन। यावर स्टॅलिन यांनीही प्रत्युत्तर द्यायला टाइम लावला नाही। स्टॅलिन यांनी विजयला शुभेच्छा तर दिल्याच, पण सोबतच एक सल्ला दिला। ते म्हणाले, तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री आणि TVKचे नेते विजय थलापती यांना शुभेच्छा, पण मुख्यमंत्री म्हणून कामाची सुरुवात सरकारकडे पैसे नाहीत या रडगाण्यानं करू नका। सरकारकडे पैसा आहे, गरज आहे ती फक्त तो लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आणि सरकार चालवण्याच्या काबिलियतची। स्टॅलिन यांनी पुढे सांगितलं की कोरोना आणि महापुरासारख्या संकटात केंद्रानं दुर्लक्ष करूनही आम्ही लोकांपर्यंत योजना पोहोचवल्या। 10 लाख कोटींचं कर्ज हे नियमात असून त्याची माहिती आम्ही सरकारमध्ये असताना झालेल्या बजेटमध्ये आधीच दिली। त्यामुळे हे तुम्हाला माहीत नव्हतं का? ज्या जनतेनं तुम्हाला मतदान केलंय त्यांना धोका देऊ नका असा टोलाही त्यांनी लगावलाय। विशेष म्हणजे जेव्हा विजय यांच्याकडे स्पष्ट बहुमत नव्हतं आणि राज्यपालांनी त्यांना दोनदा परत पाठवलं, तेव्हा याच स्टॅलिन यांनी ट्विट करत म्हटलं होतं की विजय यांना सरकार स्थापन करण्याची संधी द्यायला हवी। आम्ही त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी 6 महिने देऊ अशी पोस्ट करण्यात आली होती। निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्यानंतर सत्तेवर आल्यावर थेट विरोधी पक्षाच्या नेत्याच्या घरी जाऊन भेट घेणं हे भारतीय राजकारणात सध्या तरी पाहायला मिळतच नाही। विजय यांनी इगो बाजूला सारून ही भेट घेतली, याला राजकारणातली माणुसकी म्हटलं जातंय। देशात असे प्रसंग याआधीही पाहायला मिळाले होते। जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा संसदेत आले तेव्हा नेहरूंच्या धोरणांवर त्यांनी कडाडून टीका केली होती, पण तरीही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याचं कौतुक केलं होतं आणि परदेश दौऱ्यावर भारताची बाजू मांडण्यासाठी वाजपेयींना पाठवलं होतं। दुसरीकडे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे, महाराष्ट्राच्या राजकारणात विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात विधानसभेत जोरदार बाचाबाची व्हायची, पण सभागृहाबाहेर त्यांची मैत्री जगजाहीर होती। एकमेकांच्या सुखदुःखात ते नेहमी सोबत असायचे। तर अजून एक उदाहरण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे। विचारांच्या दिशा वेगळ्या असूनही या दोन्ही नेत्यांनी वैयक्तिक मैत्री जपली होती। संकट काळात हे नेते पक्षाचे झेंडे विसरून एकमेकांच्या पाठीशी उभे राहायचे। विजय यांनी स्टॅलिन यांची भेट घेऊन हेच सिद्ध केलंय की राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसतं, तर राज्याच्या हितासाठी विरोधी पक्षाला सोबत घेऊन चालणं ही खरी लोकशाही आहे। थोडक्यात सांगायचं तर विजय राजकारणात नवे आहेत। 5 पक्षांच्या मदतीनं त्यांनी सरकार तर बनवलंय, पण आता स्टॅलिन यांच्यासारख्या अनुभवी नेत्याच्या सल्ल्याकडे ते कसं पाहतात आणि तामिळनाडूचा गाडा कसा हाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा।